पोरं मस्त रिस्पॉन्स देऊ राहिले त्यामुळे मस्त रिस्पॉन्स देऊ राहिले तिकडे. तिथे गेल्यावर बघा कोणी मामाच्या गावाला शिकायला आले असतं का तुमच्यापैकी आहे का कोणी मामाच्या गावाला शिकायला? बरोबर. का आली मामाच्या गावाला शिकायला? आता आली का? पण आली ना. मग काही वेळेस असं असतं की काहीतरी प्रॉब्लेम असतात तुमचे म्हणून तुम्ही मामाच्या गावाला शिकायला येतात किंवा दुसऱ्या गावी जातात, बरोबर की नाही? असे जातात ना. तसाच आज आपल्या पाठामध्ये एक प्रीतम नावाचा मुलगा आहे, तो आपल्या मामाच्या गावाला शिकायला आलेला आहे. सगळ्यांनी पुस्तकं काढायचे. पुस्तकं काढले का सगळ्यांनी? पुस्तकं काढले सगळ्यांनी? हो. विश्वास, माधुरी, शांतभाव. बघा इकडे लक्ष द्या. आता थोडक्यात आपण लेखकाचा परिचय बघू. इकडे लक्ष द्या. माधुरी शानबाग ह्या प्रसिद्ध लेखिका आहे आणि त्या विज्ञानाच्या प्राध्यापक सुद्धा आहेत. स्वप्नाकडून सत्याकडे, रिचर्ड फेनमन, एक अवलिया संशोधक, CNR राव, अनोख्या रसायनाने बनलेला एक माणूस, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत, बरोबर. तसंच त्यांनी प्रस्तुत पाठात एका प्रीतम नावाची कहाणी सांगितली, बरोबर. प्रीतम असा एकटा पडलेला मुलगा आहे ज्याला आईने त्याची आई लहानपणीच वारलेली आणि वडील सैन्यामध्ये, बरोबर. तर त्याचा प्रवास कसा आहे, त्याला कसं लेखिकेने कसं घडवलंय. दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होतो. जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीत प्रीतम लुथरा हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आले. हजर एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला. किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढेच नाव उच्चारले. त्या वर्गाला मी पहिल्यांदाच वर्ग शिक्षिका म्हणून शिकवत होते. ते वेगळे नाव म्हणूनच माझ्या लक्षात राहिले. थोडे दिवस गेले आणि उमजले की प्रीतम अगदी एकलकोंडा, घुमा, अबोल, कुणाशीही न मिसळणारा असा मुलगा आहे. तो कधीही कुठल्याही उपक्रमामध्ये भाग घेत नाही. कसा बसा काठावरती पास होतो. वर्गात शिकताना खूपदा खिडकी बाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत राहतो. बघा, बघितलं का? मी पहिलेच म्हटलं ना, आपल्या ह्या पाठामध्ये काय सांगितलंय लेखकांनी, का प्रीतम हा नावाचा मुलगा काय पडलाय, एकटा पडलाय. आता समजा आपण बघतो ज्यांना आई नसेल ते मुलं कसे थोडेसे कोमेजलेले असतात, त्यांना आईची आठवण येते की नाही? येते ना. मग चला आता तुम्ही जेवढा शिकवला तेवढा तुम्ही त्याचं मौन वाचन करा. मी त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारेल ना. चला पटकन वाचायला घ्या. कोणत्या विषयाच्या प्राध्यापिका होत्या? विज्ञानाच्या. उभी राहा, पूर्ण वाक्य. छान सांगितलं तू, व्हेरी गुड. सांग ना, बरोबर आहे. कोणत्या विषयाच्या? हा, पूर्ण वाक्य द्यायचं. व्हेरी गुड. लेखिका कोणाची नीट जमत नसते, त्यामुळे मराठी येत नसल्यामुळे त्याला बाकीचे विषय सुद्धा समजत नाही आणि त्याच्यानंतर त्याला अशा शिक्षिका लागतात जेव्हा तो दुसरीत असतो तेव्हा, का त्या पूर्ण त्याचं जीवन बदलून टाकतात. त्याला मधल्या सुट्टीत शिकवून किंवा त्याचा सगळा सराव घेऊन त्याला मराठी भाषा शिकवतात. मराठी भाषा शिकवतात आणि त्याला पुढे येतात. जेव्हा लेखिकेचं लग्न ठरतं, म्हणजे त्या 2 वर्ष तिथे प्राध्यापिका म्हणून काम करतात, त्यांचं लग्न ठरतं, त्यावेळेस सगळे मुलं त्यांना काही ना काही भेट वस्तू देतात.
पण प्रीतम असा मुलगा असतो का तो मामा मामीकडे शिकत असल्यामुळे त्याच्याकडे भेटवस्तू द्यायला कोणतीच वस्तू नसते. त्यावेळेस तो काय करतो, त्याची आई जी वारलेली असते तिच्या जुन्या किंवा वापरून झालेल्या ज्या बांगड्या असतात त्या बांगड्या आणि एक अत्तराची बाटली असते ती पण वापरलेली असते, ह्या दोन गोष्टी तो काय करतो, त्याच्या ज्या शिक्षिका असतात, ज्या बाई असतात त्यांना काय करतो, तो भेट देतो. का बरं? कारण त्याच्याकडे काहीच नसतं, तो एकदम कोमजलेला, एकटा, अबोल, कोणाशीही न बोललेला. आणि पासही तो कसा व्हायचा, आपण बघितलं ना काठामध्ये कसा पास व्हायचा, तो कसा बसा तो काठावर पास व्हायचा. कारण तो जी भाषा शिकत होता तो आधी पश्चिम बंगालमध्ये राहत होता, तिथे त्याला ती भाषा येत होती. पण जेव्हा तो आपल्या महाराष्ट्रात आला तेव्हा त्याला ती मराठी भाषा जमत नव्हती. पण त्याला जर चांगल्या बाई लाभल्या त्यांनी त्याच्याकडनं मराठीचा सगळा अभ्यास करून घेतला किंवा ती भाषा कशी बोलायची, कशी लिहायची ही सगळी शिकवून घेतली आणि मग त्याला मराठी भाषा जमायला लागली. पुढे हळूहळू त्याच्या प्रत्येक याच्यामध्ये बदल होत गेले. निबंध लिहिला, पण त्या निबंधामध्ये त्याच्या इतक्या चुका निघाल्या का त्याला बाईंनी बोलावून घेतलं. आणि तू आता म्हणजे इतक्या ह्या वयात तू इतक्या चुका कसा करतो, म्हणून त्यांनी बाईंनी त्याला सांगितलं की तू उद्या येताना तुझ्या आई वडिलांना घेऊन ये. त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की मला माझी आई नाही आणि माझे वडील सैन्यामध्ये नोकरी करतात, ते इथे येणार नाही, मी माझ्या मामा मामींकडे शिकतो. मग तुझ्या मामा मामींना घेऊन ये असा लेखिकाने त्याला प्रश्न विचारला का उद्या तू तुझ्या मामा मामींना घेऊन ये. तो बोला नको. मग तो घाबरला, साहजिक आहे, तो मामा मामींकडे शिकत असल्यामुळे तो घाबरला की बा मामा मामींना जर मी आणलं तर मामाचेच आधी 3 मुलं आणि मी चौथा, तर मामी मला त्रास देईल किंवा मला ओरडेल. त्यामुळे बाई तुम्ही माझ्या मामा मामींना सांगू नका. आणि जर असं झालं मामा मामींना जर माझ्या कळलं तर ते मला बोर्डिंगात टाकतील. कुठे टाकतील? कुठे टाकतील म्हटले? बोर्डिंगात. आता बघा दृष्टिक्षेप शब्दार्थ वहीत लिहून घ्यायचे. दृष्टिक्षेप म्हणजे काय? आपली एकमेकांकडे नजरानजर होते की नाही? नजरानजर होते ना? बघताय ना तुम्ही आता माझ्याकडे का नाही बघत आहे? खाली बघताय? हा बरोबर. मग आता उमजत गेले म्हणजे काय? उमजत गेले. जेव्हा टीचरांनी त्याला मराठी भाषा शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्याला काय झालं, मराठी भाषा ही सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. कोण वाचतं बरं पहिला प्रश्न? प्रीतम कोणाकडे राहत होता? सांगा बरं, प्रीतम कोणाकडे राहत होता? असं बसून उत्तर नाही द्यायचं, उभं राहून उत्तर द्यायचं. बरोबर, पूर्ण वाक्य. प्रीतम कोणाकडे राहत होता? त्याच्या मामा मामीकडे. बस, व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न बघा, प्रीतम कोणत्या इयत्तेत होता? पहिले सुरुवात केली आपण. कितवीत होता प्रीतम? पहिली, दुसरी. बरोबर, उभं राहून उत्तर द्यायचं. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न बघा, प्रीतमला कोणती भाषा येत नव्हती? मराठी. बरोबर, व्हेरी गुड. बसून उत्तर द्यायचं नाही. पुढचा प्रश्न, प्रीतमचे वडील कुठे नोकरी करत होते? सैनिकात. बरोबर. कळलं? एवढा जेवढा भाग मी शिकवला तेवढा तुम्हाला सगळ्यांना समजला का? मग आता तेवढ्या भागावर तुम्हाला स्वाध्याय करायचा आहे, गृहपाठ सगळ्यांनी लिहून आणायचा. मी उद्या चेक करेन. माझे गुरु या विषयावर तुम्हाला काय लिहायचं आहे? निबंध. सुवाच्य अक्षरात, काना मात्रा चुकला नाही पाहिजे. कळलं? आज आपण एवढा भाग शिकलो, उर्वरित भाग आपण पुढच्या तासिकेला शिकू. ठीक आहे?